वेज फ्राइड राईस करण्यासाठी लागणारं साहित्य 2 चमचे तेल, चिरलेला लसूण, आल्याचे तुकडे, उभा चिरलेला कांदा, फरसबीचे तुकडे, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिरलेली हिरवी ढोबळी मिरची, चिरलेली पिवळी ढोबळी मिरची, चिरलेली लाल ढोबळी मिरची, चिरलेला कोबी, काळी मिरेपूड, चिली फ्लेक्स, शिजवलेला भात, 1 चमचा सोया सॉस, चवीनुसार मीठ, चिरलेली कांद्याची पात। कढईत तेल गरम करून लसूण आणि आलं परतायचं। यावर कांदा, फरसबी, हिरवी मिरची घालून 2-3 मिनिटं परतायचं। आता हिरवी, पिवळी आणि लाल शिमला मिरची, कोबी, मिरपूड, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून यावर भात घालत भातावर सोया सॉस आणि थोडं मीठ घालून हे मिश्रण नीट मिसळून घ्यायचं। आता यावर पातीचा कांदा घालायचा। झाला आपला वेज फ्राइड राईस तयार। तेल गरम केलेलं आहे, यामध्ये सगळ्यात आधी जाईल लसूण, आल्याचे तुकडे, हे हलकेसे स्टर करूयात। आता मला ना हा फ्राइड राईस का आवडतो, कारण खूप साऱ्या भाज्या यामध्ये अक्षरशः कोंबता येतात आणि सगळे आवडीने खातात। आणि कांद्यासोबतच यामध्ये ना मी फरसबी पण घालते, म्हणजे फरसबी शिजायला किंवा फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो आणि 2 ते 3 मिनिटं फक्त परतून घेऊयात। चला, हे मस्त असं परतून होत आहे। आता यामध्ये स्लिट केलेली किंवा उभ्या चीर दिलेली हिरवी मिरची घालायची। मिरचीचा तिखटपणा पुरेसा पडतो, म्हणजे चिली सॉस वगैरे घालायची गरज नाही पडत। आता या स्टेजला यामध्ये घालायच्या ढोबळ्या मिरच्या, हिरवी, पिवळी आणि लाल। गाजर वगैरे घालू शकता, मटार घालू शकता, ज्या काही भाज्या उपलब्ध असतील त्यांचा मस्त वापर करा। भाज्या छान शिजत आल्या की यामध्ये घालूयात मस्त असा कोबी स्लाइस केलेला। त्या भाज्यांना चव यावी यासाठी मिरपूड, थोडेसे चिली फ्लेक्स आहेत म्हणून टाकते आणि मीठ, आणि मिनिटभर फक्त आणखी हे टॉस करूयात किंवा परतून घेऊयात। भाज्या मस्त शिजलेल्या आहेत, पण त्यामध्ये हलकासा क्रंच आहे आणि रंग देखील बघा, रंग बदललेला नाहीये। असाच भाज्या परतून घ्यायच्या असतात फ्राइड राईससाठी, त्याचा रंग नाही बदलला पाहिजे। तर मग काय करायचं, आता हा माझ्याकडे इथे आहे, हा शिळा उरलेला भात आहे। आता या भातावर हा सोया सॉस घालायचा। यामुळे काय होतं ना, खाली भाज्यांचा रंग अजिबात चेंज नाही होत आणि भाताला मस्त रंग लागतो। चवीपुरतं मीठ अगदी भात शिजवताना घातलंय त्यामुळे बेताने। चला, मस्त, क्या बात आहे। आता हे करूयात मिक्स। एवढंच झालं आपला झटकीपट फ्राइड राईस बनवून तयार। आता यामध्ये मस्त असं पातीचा कांदा करूयात मिक्स। वाह, तांदळाला म्हणजे भाताला मस्त असा ब्राउनिश रंग आलेला आहे सोया सॉसचा, पण भाज्यांचा रंग तसाच आहे। हे असंच आपल्याला फ्राइड राईस लागतो।